त्या एरियाचा विकास करायचा असेल तर 4 प्रकारचे लोक लागतात. एक, ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं समाजासाठी थोडाफार वेळ दिला पाहिजे. एखाद्या चौकापाशी बसून, एखाद्या मंदिरापाशी बसून, एखाद्या कॉर्नरपाशी बसून आगाव मोकार कुटाने सांगण्यापेक्षा काहीतरी आपल्याकडे चांगली वेळ आहे, रिकामी वेळ आहे, ती समाजासाठी खर्च केली पाहिजे. नाही तर एखाद्या चौकात बसलाय, चहाच्या टपरीवर बसलाय आणि तिथं डायलॉग हाणायला आहे. तुला माहित आहे का त्याचं चालू आहे? मी पाहिले आहे ना, काल परवा ते दोघं सोबत दिसले होते. म्हणजे चांगली वेळ कुठं खर्च करायची आपल्या हातात आहे. तर ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं समाजाला थोडाफार वेळ द्यावा. ज्याच्याकडं ताकद आहे, ज्याच्याकडे ताकद आहे म्हणजे जिमला चाललाय, ग्राउंड करायला, सकाळी वॉकिंगला चाललाय, तर तू ही ताकद याला त्याला खुंबे आणण्यासाठी नाही. एखादा रस्त्यामध्ये मोठा दगड पडलाय, तो दगड तू हा सन्मानानं हाताने उचलून बाजूला केला पाहिजे. का? तर ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद समाजाच्या विकासासाठी खर्च केली पाहिजे. म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्यावी. ज्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त कमवलेला पैसा आहे, मग ते गोरगरिबाच्या मुंढ्या मोडलेल्या असो, राजकारणात सिमेंट रोड गायब केलेला असो, कॉन्ट्रॅक्ट फील्डमध्ये गज गायब केलेले असो, नोकरीमध्ये 1 लाख पगार असून गोरगरीब शेतकऱ्याचे 500 रुपये भिकार चोटवणी मागितलेले असो, म्हणजे ज्यानं प्रमाणापेक्षा अधिक पैसा कमवलाय त्यानं थोडाफार पैसा समाजाच्या विकासासाठी खर्च करावा. म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्या, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्या, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्या, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यानं गुमान गप राहा. पण ज्याच्याकडे काही नाही ते वळवळ करते आणि या तिघायची चळवळ बंद करते. हा, टाळ्या अशा मरेलवाणी वाजायचे ना. आपल्या भावकीत कोणी मेलंय का? रिलॅक्स राहायचं. इथं बसल्यावर बी तानात आहे, नेमकेच गाणे झाले तरी तू ह्या चेहऱ्यावर 12 वाजले. एवढं मेकअप करून ती ह्या चेहऱ्यावर 12 वाजले असतील तर मग तू पुढच्या महिन्यात जायला पाहिजे. जरासं हसायचं शिका, मनसोक्त जगायचं शिका, आहे ना. आज तुम्ही या ठिकाणी बसला तर एवढी छानपैकी मांडी घालून बढियापैकी खुर्चीवर एक पाय एका पायावर टाकून, हे स्वातंत्र्य कोणा दिलं? तुम्हाला इथं बसता येत होतं का? मेकअप करता येत होतं का? साडी नेसता येत होती का? बढियापैकी टिकली लावता येत होती का? पुरुषाच्या बाजूला खुर्चीवर बसता येत होतं का? एका बापानं बसण्याचं स्वातंत्र्य दिलं तर आपलं काम काय? चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. आता कोणताच मायकाला आपली बरोबरी करू शकत नाही ना. आता कोणी बरोबरी करू शकते का? तुम्हाला काय शिकवलं लोकांना? स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालते. खांद्याला खांदा नाही, ती 5 पावलं पुढे. खांद्याला खांदा कुठे सध्या? खांद्याला खांदा नाही. पहिले 4-5 पोरं उभे राहिले आणि एखादी पोरगी पुढून चालली, पोरगी जात नव्हती. काऊन? तर पोरं टॉन्टिंग करतील म्हणून. आता 4-5 पोरी उभे राहिल्यावर पोराची धमक होईन एकट्याला जायची. पोरीच काहीतरी टॉन्टिंग करतील म्हणे. आणि पुरुष मंडळी महिलांची बरोबरी आपल्याला करताच येत नाही. बाबासाहेबांना लक्षात घ्या, संविधान लिहिताना संविधानाच्या प्रत्येक पानावर पहिल्यांदा कल्याण करताना बाबासाहेबांनी जेव्हा हातात पेन घेतला, 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली. 141 दिवस समितीनं काम केलंय. आपल्या भारताचं संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. या देशाचं संविधान लिहायला 63,96,739 रुपये 35 पैसे, अंदाजित 64 लाख रुपये खर्च आला. तर बाबासाहेबांना संविधान लिहित असताना मानव जातीचं कल्याण करायचंय, तर माणसामध्ये पहिल्यांदा जात पाहिली नाही, जातीनंतर धर्म पाहिला नाही. बाबासाहेबांना संविधान लिहिताना पहिली गोष्ट पाहिली, ज्या घटकावर जास्त अन्याय झालाय पहिले मला त्या घटकाचं कल्याण करायचंय. आणि तो घटक कोणता असेल तर इथं बसलेली आपली माता माऊली माय. म्हणजे बाबासाहेबांना पहिलं कल्याण कोणाचं करायचं ठरवलं? महिला मंडळाचं. सध्या तुमचा नाद कोणताच मायकाला करू शकत नाही. बाबासाहेबांना पहिलं काय काम केलं तुम्हाला? तर बाबासाहेबांनी पहिल्यांदा तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. कोणाला? महिलेला. कोणाला शिक्षणाचा अधिकार दिला? महिलेला. मग शिक्षणाचा अधिकार कसा दिला? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं, हे राज्यघटनेच्या कलम 45 मध्ये आपल्या बापानं लिहिलं. महिलांना अधिकार मिळाला. आता अधिकार मिळाला म्हणजे तुम्हाला शिक्षण घेत असताना जर तुमचं वय 14 पेक्षा कमी आहे तर तुमचा बाप जर तुम्हाला शिकू देत नसेल तर बाप देखील तुमचा गुन्हेगार आहे. का? 86वी घटना दुरुस्ती 2002 कलम 21 शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार. म्हणजे तुमचा बापही तुमचं शिक्षण रोखू शकत नाही, कारण शिक्षण घेण्याचा अधिकार तुमच्या बापाच्या बापानं दिलाय. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांना संविधान लिहिताना एक महत्वाची पाचर ठोकलेली आहे. त्यानं काय केलं? पाया खणला, पाया खोल खणला आणि नंतर सांगितलं शासन कोणाचं येऊ, तुम्ही भिंती कशाही बांधा, इंटेरियर कसं बी करा, रंग कोणता बी हाना, पायाला हात लावता येणार नाही. पायाला हात लावता येणार म्हणजे घटनेच्या मूलभूत गाभ्याला कोणतं सरकार हात लावू शकत नाही. त्याचं उदाहरण काल तुमच्या लक्षात आलं का? आणि मग तुम्ही डायलॉग हाणतात लोक संविधान बदलणार आहे. कोणताच मायकाला संविधान बदलणार नाही, है ना. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत एका कलमाला हात लावायचा कोणाचा हा अधिकार नाही. त्यामुळे लय बेदार होऊ नका. हा, फक्त काही बांडगुळ तुम्हाला म्हणतील
आपल्या भारताच्या संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. आपल्या संविधान सभेमध्ये पाकिस्तान आपल्या भारताचा भाग असताना 389 सदस्य होते. बाबासाहेब आंबेडकर ज्या समितीचे अध्यक्ष होते त्या समितीमध्ये 6 सदस्य आणि अध्यक्ष बाबासाहेब होते. मग घटनेचे शिल्पकार बाबासाहेबच कस काय? असे काही भांडगुळ अलीकडे बोंबलेले. लोकाच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणणारी औलाद आपली नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. अलीकडे पॅटर्न बदलला आहे. बाबासाहेब नको काहून आहेत? तर बाबासाहेबांना तुमचं आमचं जे रंगरूप बदललंय का ह्याचा ताण लोकायला, बाकी दुसरा काही ताण नाही. खेड्यापाड्यातून तुम्ही इथं आलात आहे ना, माणूस कुठाला तिथून इथं आलाय. इथं आल्याच्या नंतर एक युनियन चालवतो, त्याच्या मागं मॉब आहे, ते आंदोलन करतो, मोर्चा करतो, लोक नीट करतो. महादेव वाघमारे कुठून? आपल्या तिकडून. कुठं? मुंबईच्या ठिकाणी, पनवेलच्या ठिकाणी. कोणामुळं? जुन्या काळात होतं का गावाच्या पलीकडे जायचा अधिकार होता का? आज भारतातल्या कुठल्याही राज्यात कुठेही जाय, तू संविधानिकरित्या तू हा मार्ग मागू शकतो. त्याच्यावर अन्याय झाला असेल त्याच्याबद्दल वाचा फोडू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो, है ना, निवेदन देऊ शकतो, संविधानिक मार्गाने आंदोलन करू शकतो, त्या समस्येला वाचा फोडू शकतो. हा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी. हा अधिकार बाबासाहेबांनी दिला का नाही? मग मेन गोष्ट काय बाबा, काही जण तुम्हाला म्हणतील की संविधान निर्माते बाबासाहेबच कस काय? तर त्याला साध्या सोप्या भाषेत सांगायचं, बाळा तुझ्या घरी तुझा बाप आहे, तुझ्या बापाची बायको म्हणजे तुझी माय आहे, तुझ्या मायबापाचे लेकरं म्हणजे तुझी भाऊन तुझी बहीण आहे, तुझ्या घरावर तुझ्या आज्याचं नाव आहे, राशन कार्डवर तुझ्या आज्याचं नाव आहे. राशन कार्डवर कोणाचं नाव आहे? राशन कार्ड कोणाच्या नावावर असते? आजा जिवंत असेल तर आज्याच्या शेवटचं पान पाहा, शेवटच्या पानावर आज्याचं नाव असते, त्याच्या खाली आपल्या आजीचं नाव असते, आणि आजीच्या पुढे लिहिले असते पत्नी. कोणाची? आपल्या आज्याची. त्याच्या खाली आपल्या बापाचं नाव असते, कंसात लिहिलेलं असते मुलगा. कोणाचा? आपल्या आज्याचा. त्याच्या खाली आपल्या माईचं नाव असते. कोणाचं नाव असते? माईचं. कंसात लिहिले असते सून. कोणाची? आपल्या आज्याची. कारण घराचा मेन मालक कोण आहे? घराचा मेन मालक कोण आहे? त्याच्यानंतर त्या राशन कार्डवर पहिलं नाव पण आज्याचंच आहे का नाही? त्याच्यानंतर तुमचं नाव असते, तुमचं वय असते, आणि कंसात असते नात, कंसात असते नातू. कोणाचा? त्या आज्याचा. मग जर समजा तुमच्या सुपीक डोक्यात नापीक विचार आला की बाबासाहेब आंबेडकरच संविधानाचे निर्माते कस काय, तर बांडगुळांनो सध्याच्या काळात तुमच्या डोक्यात हा प्रश्न येऊ नाही. आपल्या भारताचं राष्ट्रपती भवन आहे, या देशाचं राष्ट्रपती भवन आहे, ज्याचं बांधकाम 1911ला सुरू झालं होतं. आपल्या भारतात सर्वात मोठी संस्था आहे, तिचं नाव आहे संसद, जी राज्यघटना कलम 79 नुसार निर्माण होते. मग त्या संसदेमध्ये 2 सभागृह पडतात. एकाच नाव आहे लोकसभा, ज्याची तरतूद राज्यघटनेच्या कलम 81 मध्ये आहे, ज्याच्यामध्ये एकूण खासदार 543 आहेत. आता 850 होणार आहेत. म्हणजे बसवा पुन्हा आमच्या बोकांडीवर. आता खासदाराची संख्या वाढणार आहे. त्यानंतर दुसरं सभागृह आहे राज्यसभा, ज्याच्या खासदाराची संख्या 245 आहे, ज्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो, ज्याच्या राज्यघटनेच्या कलम 80 मध्ये त्याची तरतूद आहे. आता आपल्या देशातल्या या लोकांवर कंट्रोल ठेवणार राष्ट्रपती हा पदावर आल्यावर कुठल्याही पक्षाचा नसतो. तो देशाचा प्रथम नागरिक आहे, त्याला सर्व लोक सारखे आहेत. जेव्हा इथलं सरकार संविधानाप्रमाणे चलत नसेल तर इथली लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार पण राष्ट्रपतीला आहे. मग तुम्हाला जर वाटलं बाबासाहेबच संविधानाचे निर्माते कस काय, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब कस काय, तर हे मी तुम्ही म्हणायची गरज नाही. राष्ट्रपती भवनामध्ये जा. त्या राष्ट्रपती भवनामध्ये अशोक हॉल आहे. कोणता हॉल आहे? अशोक हॉल आहे. आणि त्या हॉलमध्ये एक फोटो आहे. त्या फोटोमध्ये आपला बाप संविधान द्यालाय, आणि संविधान घेणारे तुमचे बापजादे आहेत. घेणारा कोण आहे? आपला बाप आहे. मग बाबासाहेब संविधान द्यायलेत, आणि संविधान घेणारे कोण आहेत? तर संविधान घेण्यामध्ये राजेंद्र प्रसाद आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत. मग बाबासाहेब द्यायलेत, ते घ्यायलेत. मग लिहिणारा देईल का नाही? आपल्या दुर्डीत भाकरेत आपण लोकांना देणार ना. आपलेच वांधे आहेत, आपण देण्याचा प्रश्न पाहिजे का? बरं, हा फोटो आपल्या आजा पंजान छापला नाही. हा फोटो आता काल परवा कधी छापला नाही. हा फोटो आहे 26 नोव्हेंबर 1949चा. कधीचा फोटो आहे? 26 नोव्हेंबर 1949चा. का? तर आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेचा प्रस्ताविक, आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेचा सरनामा, आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती, आणि शेवटी एक वाक्य वापरले 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृताने अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. संविधान कोणाला अर्पण केलं आपण? देवाला नाही. संविधान आपण धर्माला अर्पण केलं. संविधान आपण स्पेशलाइज कुठल्या व्यक्तीला अर्पण केलं? बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला, तथागत गौतम बुद्धांना अर्पण केलं नाही. बाबासाहेबांना सांगितलं संविधान अर्पण करायचंय कोणाला?
स्वतःला. कोणाला अर्पण करायचंय? स्वतःला. का? तर हे संविधान कुठल्या देवानं, हे संविधान कुठल्या देवाच्या प्रेषितानं, हे संविधान कुठल्या साधूनं, हे संविधान कुठल्या संतानं लिहिलं नसून, ज्याचा मेंदू 1314 ग्रॅम आहे, जो सदविवेक विचारबुद्धीनं विचार करतो, तशा जिवंत हाडामासाच्या माणसानं लिहिलंय. हे संविधान माणसाच्या कल्याणासाठी आहे, म्हणून हे माणसाने स्वतःप्रत अर्पण करावं. रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना संविधान दिलं. आता संविधान देत असताना मी सांगितलं पहिल्यांदा की बाबासाहेबांना काय केलं, ज्या घटकावर जास्त अन्याय झालाय पहिल्यांदा ठरवलं त्या घटकाचं मला कल्याण करायचे. मग त्यामध्ये पहिला घटक कोणता? तर त्यामध्ये पहिला घटक आहे महिला वर्ग. महिलांना पहिले शिक्षणाचा अधिकार दिला. म्हणजे 14 वर्षाच्या अगोदर पोरीला बाप शिकू देत नसेल तर तो बाप गुन्हेगार आहे. पोरीला बापावर देखील गुन्हा नोंद करता येतो. हा अधिकार एकाच बापानं दिला. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. टाळ्या मरेल वाणी वाजायचं नाही, नाही तर वाजूच नका. मी शेवटी जय भीम म्हणतो, थांबतो, पळून जातो इथून. हा विषय काय आहे बाबा, की त्यानंतर महिला वर्गांकडे महिलांना शिक्षण द्यायचं ठरवलं. आता महिलांना म्हणले दुसरा अधिकार द्या. तो दुसरा अधिकार होता, त्या अधिकाराचं नाव आहे मतदानाचा अधिकार. 1935च्या अगोदर या देशातल्या महिलेला मतदान करण्याचा अधिकार नव्हता. 1935च्या अगोदर या देशात महिलांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. आता आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे सासधलोप. सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजातंत्र, गणतंत्र. मग राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आपण समानता शब्द पेरलाय. काय पेरलाय? मग आता या बाईला माणसाच्या बरोबर आणायचंय, तर बाबासाहेबांना साऊथ ब्युरो कमिशन समोर एक विधेयक मांडलं. त्या विधेयकात सांगितलं या देशातल्या लोकांना पहिले तुम्हाला एका लाईनमध्ये आणायचं असेल तर यांच्या मार्फत जो माणूस तुम्ही निवडणार आहात पहिले याच्या मताचं व्हॅल्यू एक करा. मग सध्या या देशामध्ये अंबानीनं मतदान केलं आणि इथं बसलेल्या माझ्या एखाद्या माईनं मतदान केलं तर त्याच्या आणि मताचं व्हॅल्यू, इथं बसलेल्या माझ्या माईच्या मताचं व्हॅल्यू एकच आहे. हा अधिकार कोणत्या बापानं दिला? बर केवळ अधिकार दिला का? तुम्ही डायलॉग म्हणता का नाही? जागा कोणाला सुटली? मग आपण डायलॉग म्हणतो का नाही? जागा महिलेला सुटली. मग आपल्या भारतात एक शिक्षिका महिला आदिवासी समाजातून राज्यपाल होते आणि राज्यपाल पदावरून या देशाच्या प्रथम नागरिक या पदाला गवसणी घालते, देशाची राष्ट्रपती होते. इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही तर आपल्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळं. त्या म्हणजे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. चला, तुमचं कल्याण कशात केलं? मग मतदानाचा अधिकार दिला. तुम्हाला पद उपभोगता आलं पाहिजे, तुम्हाला आमदार होता आलं पाहिजे, तुम्हाला खासदार होता आलं पाहिजे, तुम्हाला निवडणूक लढवता आली पाहिजे. पण नवऱ्यानं तुला उभं करून तू निवडून आल्यावर तुला भांड्यात घासले न पाहिजे, त्यानं गाडी घेऊन भलं मोठं नाव टाकलं न पाहिजे, आहे ना. तुला फक्त मकर संक्रांतीला नवी साडी घालून फक्त घेती कोणाची देती कोणाची हे केलं न पाहिजे. तर तुझ्या मनात बी समाजाबद्दल तळमळ असली पाहिजे, तू बेदार झाली पाहिजे. कळलं का? का बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठं योगदान माता रमाईचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठं योगदान राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं. महिलांचं योगदान आहे, पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पण जुन्या कालावधीपासून तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता काळ तुमचा लय डेंजर आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला इलेक्शनमध्ये आणलं, आमदार केलं, खासदार केलं, राष्ट्रपती पदापर्यंत नेलं. पुन्हा बाबासाहेबांना प्रश्न पडला की नाही यांच्यावरला अन्याय आणखी कमी झाला नाही. मग अन्याय कमी झाला नाही म्हणजे काय? तर दुसरा अन्याय होता पगार. आता दुसरा अन्याय पगार कसा? आपण ग्रामीण भागात असताना जर एखाद्या शेतामध्ये माणूस कामाला असेल तर त्याला पगार होता 500 रुपये हजरी. एखाद्या शेतामध्ये गावाकडे माणूस कामाला असेल तर पगार काय होता? 500 रुपये हजरी. आणि जर बाई कामाला असेल तर पगार होता 300 रुपये हजरी. काम दोघं शेतात करायलेत, दोघंही सोयाबीन याचायलेत, पण माणसाला पगार काय होता? 500 रुपये. आणि बाईला पगार काय होता? मग आपल्या बापानं संविधानिक पद्धतीनं लिहून ठेवलं काय? राज्यघटना कलम 39 उपकलम डी. राज्यघटना कलम 39 उपकलम डी. एकाच हुद्द्यावर एकाच पदावर स्त्री आणि पुरुष कार्यरत असेल, कामावर असेल तर कुठलाच मायका लाल त्याचा पगार कमी जास्त करणार नाही. दोघांनाही पगार सारखाच द्यावा लागेल. समजा एक महिला शिक्षक आहे आणि एक पुरुष शिक्षक आहे, असं ऐकलं का महिलेला पगार कमी असते? मग तुम्हाला समान पगार देण्याचं काम कोण केलं? तुम्हाला समान पगार देण्याचं काम कोण केलं? बाबासाहेबांना. त्याच्यावर बाबासाहेब पुन्हा थांबले नाही. दुसरा प्रश्न होता, ह्या देशात स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये माणसं शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचे. कळलं का? एक माणूस कितीही बायका करू शकत होता. मी हे म्हणल्यावर फक्त तू ह्या बायकोकडे पाहून दाखव. बायकोन पाहिल्यावर ताना लाग नाही तुला दुसरी?
हाय तिच्यामुळेच कदरून गेला तू. भमाट ताण आहे तुला. रात्री 9 वाजता तिचा फोन आल्यावर 90 पेलेली डायरेक्ट 30 वर येते तुझी. किती दस येते भाऊ तिची.